आघाडीतला जो व्हीआयपी पक्ष आहे तो सुद्धा 2 जागांवर आघाडीवर आहे, तर एनडीएतला छोटा पक्ष एचएम सुद्धा 2 जागांवर आघाडीवर, डावे पक्ष 3 जागांवर आघाडीवर। तर वेगानं आता चित्र बदलते। आरजेडीनं 32 जागांवर आघाडी घेतली, डावे पक्ष 3 जागांवर आघाडीवर आहेत। तर एनडीए 67 आणि महाआघाडी 45 जागांवर आता आघाडीवर आहेत आणि जेएसपी 3 जागांवर आघाडीवर आहे। भाजप आणि आरजेडी यांच्यामध्ये आता फक्त काटेकी टक्कर आहे, 2 जागांचा फरक या ठिकाणी आहे। भाजप 35 आणि आरजेडी 33 जागांवर आघाडीवर आहे। सगळ्यात मोठा पक्ष कोणता ठरणार याकडे देखील लक्ष असणार आहे। तर एनडीए 67 आणि महाआघाडी 45 जागांवर आघाडीवर। एनडीएला महाआघाडी मोठी टक्कर देताना या ठिकाणी पाहायला मिळते। पहिल्या 30 मिनिटांच्या कलांमध्येच एनडीएनं आघाडी घेतलेली आहे, भाजप आघाडीवर आहे आणि भाजप आणि आरजेडीच्या कलांमध्ये फक्त 2 ते 3 जागांचं अंतर आहे। आतापर्यंतच्या कलांमध्ये भाजप पहिला तर आरजेडी दुसऱ्या स्थानी आहे। एनडीए 71 जागांवर आता पोहोचली आहे, तर महाआघाडी 46 जागांवर आघाडीवर आहे। 121 जागांचा कल आतापर्यंत हाती आलाय आणि 122 हे मॅजिक फिगर आहे। हे मॅजिक फिगर कोण गाठणार याकडे लक्ष असणार आहे। बिहार कोणाचं काही वेळात स्पष्ट होईल। तर भाजप आणि आरजेडी मध्ये या ठिकाणी टक्कर पाहायला मिळते। 38 जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर, तर तिकडे आरजेडीचे 4 जागांवर उमेदवार आघाडीवर आहे। या 2 पक्षांमध्ये सगळ्यात मोठा पक्ष, पहिला पक्ष कोण ठरणार यासाठीची लढत होईल असं सध्या तरी चित्र आहे। हे सुरुवातीचे कल मात्र पहिल्या 30 मिनिटांच्या कलांमध्ये एनडीए आघाडीवर असल्याचं एनडीए 71 जागांवर आघाडीवर, तर आता महाआघाडी 48 जागांवर आघाडीवर आहे। जेएसपी म्हणजे प्रशांत किशोर यांचे उमेदवार देखील 3 जागांवर आघाडीवर आहेत, तर इतरांना 1 जागा या ठिकाणी आघाडीवर। तर भाजप आणि आरजेडी यांच्यामध्ये काटेकी टक्कर, जवळपास अर्ध्या जागांचे कल हाती आलेत। भाजप आरजेडी मध्ये काटेकी टक्कर या ठिकाणी पाहायला मिळते। 123 जागांचे कल आतापर्यंत हाती आलेले आहेत। तर जवळपास अर्ध्या जागांचे कल हाती आलेले आहेत आणि यात भाजप आणि आरजेडी मध्ये टक्कर पाहायला मिळते। भाजप सध्या 38 जागांवर आघाडीवर आहे, तर आरजेडी 36 जागांवर आघाडीवर आहे। तर जवळपास 50% जागांचे कल हाती आलेत। भाजप आणि आरजेडी यांच्यामध्ये काटेकी टक्कर आणि एनडीए मध्ये आता सत्ता स्थापनेसाठी 50 जागांची आवश्यकता आहे, म्हणजे अजून एनडीएला अर्धशतक गाठायचं आहे। अर्थात 123 जागांचे कल आतापर्यंत हाती आलेले आहेत। भाजप 40 आणि आरजेडी 36 जागांवर आघाडीवर, जेडीयू 28 जागांवर आता आघाडीवर गेलेली आहे। ईव्हीएम मतमोजणीला आता सुरुवात झालेली आहे। 8:30 वाजलेले आहेत आणि आता ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात झाली आहे। आकडे आता वेगानं बदलणार आहेत। भाजप 40 आणि आरजेडी 36 जागांवर आघाडीवर, ईव्हीएम मतमोजणीला आता सुरुवात झाली आहे। एक मोठी महत्त्वाची घडामोड, ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे आतापर्यंत जे 126 जागांचे कल हाती आलेले होते हे चित्र आता वेगानं बदलेल। वेगानं हे आकडे आता अपडेट होत राहतील। एनडीए 76 आणि महाआघाडी या ठिकाणी 48 जागांवर आता आघाडीवर आहे। जेएसपी 3 आणि इतर 3, भाजप 40 आणि आरजेडी 37 जागांवर आघाडीवर, जेडीयू 30 आणि काँग्रेस 7 जागांवर आघाडीवर, तर एलजेपी 4 जागांवर आघाडीवर आहे। डाव्यांना सुद्धा 3 जागांवर आघाडी मिळाली आहे। तर भाजप आणि आरजेडी मध्ये इथे टक्कर पाहायला मिळते। कडवा मतदारसंघातून काँग्रेसचे शकील अहमद हे आघाडीवर आहेत। कडवा मतदारसंघातून काँग्रेसचे शकील अहमद आघाडीवर।